छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील या दोन नावांभोवती सध्या महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमध्ये आरोप प्रत्यारोपांची धुमश्चक्री सुरू आहे। येवल्याचा येडपट या मनोज जरांगे पाटलांच्या टीकेला भुजबळांनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिलंय। जरांगेंवर टीका करताना भुजबळांनी थेट गाढवाचा उल्लेख केला आणि जरांगेंवर तुटून पडताना पडद्यामागे राहून जरांगेंना सपोर्ट करणाऱ्यांवर भुजबळांनी थेट हात घातला। गाढवाला टाकीवर कोण चढवला असा सवाल उपस्थित करत भुजबळांनी इंदापूर इथं झालेल्या सभेत रोखठोक भाषण केलं होतं। पण जरांगेंवर टीका करताना गाढवाचा उल्लेख करत भुजबळ काय म्हणाले? जरांगेंचा बोलविता धनी कोण? गाढवाच्या गोष्टीतून भुजबळांना सुचवायचे तरी काय, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। एकेकाळी शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून भुजबळांची ओळख होती, पण मध्यंतरीच्या काळात भुजबळांचा आक्रमक बाणा कुठेतरी हरवला होता। मात्र आता मराठा विरुद्ध ओबीसी वादात ओबीसी मेळाव्याच्या निमित्तानं भुजबळ त्यांचा आक्रमक बाणा आणि खोचक बोलण्याची क्षमताही दाखवून देत आहेत। इंदापूरमध्ये पार पडलेल्या ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळांनी रोखठोक भाषण केलं आणि पुन्हा एकदा भुजबळांची तोफ जरांगेंविरोधात धडाडली। जरांगे विरुद्ध भुजबळ वादाची पार्श्वभूमी आता नव्यानं सांगण्याची गरज नाही। जरांगेंच्या भव्य सभेंसाठी करोडोंचा मिळणारा निधी यावरून भुजबळांनी सवाल उपस्थित केला। जरांगेंचा बोलविता धनी कोण असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आणि तिथूनच जरांगेंनी भुजबळांवर उघड टीका करायला सुरुवात केली। भुजबळ जरांगे वादात वैयक्तिक टीकाही झाली। काही दिवसांपूर्वी जरांगेंनी भुजबळांचा येवल्याचा येडपट असा उल्लेख करत टीका केली आणि यानंतर आता भुजबळांनी त्यांच्या शैलीत जरांगेंना उत्तर दिलं। एवढंच नाही, पण यावेळी भुजबळांनी जरांगेंवर टीका करताना गावाकडच्या गाढवाची गोष्ट सांगितली। जरांगे मला काय म्हणतो, येवल्याचा येडपट म्हणजे मी बघा 1985 मध्ये त्यांचा जन्म झाला होता का माहित नाही। त्यावेळेला मी मुंबईचा महापौर आणि आमदार दोन्ही झालो। एक नाही 2 पदं भूषवली। मी देशाच्या महापौरांचा अध्यक्षही झालो। अरे तू ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव, याच्या डोक्यात हवा गेलीये। लोकांनी उगाच त्याला महत्त्व दिलंय असा घणाघात भुजबळांनी केला। आता भुजबळ एवढ्याच टीकेवर थांबले नाहीत, तर त्यांनी गाढवाची गोष्ट सांगत नव्या वादाला तोंड फोडलं। भुजबळ म्हणाले की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्या गावात पाण्याची टाकी असते ना, ती 5-6 माळ्याच्या इमारती एवढी उंच असते। एके दिवशी सकाळी काही तरुण पोरं पाण्याच्या टाकीखाली जमले आणि त्यांची चर्चा सुरू झाली। तेव्हा एक वयस्कर म्हातारबुवा पाटील आले आणि म्हणाले की काय रे पोरांनो, काय झालं, कशाला जमली? तेव्हा पोरं त्यांना म्हणू लागली की अहो काय करायचं ते बघा, टाकीवर गाढव चढले वरती, त्याला खाली कसं आणायचं याची चर्चा आम्ही करतोय। त्यावर ते म्हातारबुवा म्हणाले, त्या गाढवाला खाली कसं आणायचं ते आपण बघू, पण त्याला एवढ्या उंचीवर घेऊन गेलं कोण? आता सगळे डोक्याला हात लावून बसले, याला खाली कसं काढायचं? अरे याला तुम्ही वरती नेलं तेव्हा काही बोलला नाहीत आणि आता डोक्याला हात लावून बसले। आता भुजबळांनी गाढवाची गोष्ट सांगत टीका केली, पण यावेळी गाढव कोण यापेक्षा गाढवाला टाकीवर चढवणारा कोण यावर भुजबळांनी जास्त भर दिला। यावेळी भुजबळांनी कोणाचं नाव नाही घेतलं, पण यातून त्यांनी जरांगेंच्या मागे नेमकं कोण हे सूचित करण्याचा प्रयत्नही केला। आता यातून छगन भुजबळ शरद पवारांबद्दल बोलत असल्याची चर्चा रंगली, कारण भुजबळांनी गाढवाची गोष्ट सांगितली आणि याबद्दल जास्त काही न बोलता त्यांनी त्यांचा मोर्चा थेट रोहित पवारांकडे वळवला। मी कुठेही गेलो तरी गावबंदी, घनसावंगी गावात 2 फ्लेक्स लावले होते। एक मराठा आरक्षण गावबंदीचा आणि दुसऱ्या बाजूला दुसरा बोर्ड होता, आमदार रोहित पवारांच्या यात्रेनिमित्त स्वागताचं ते बॅनर होतं। बाकीच्यांना गावबंदी आणि पवारांचं स्वागत। तिथे पवारांनी भाषण केलं, परंतु गावातल्या पोरानं प्रश्न उपस्थित केला म्हणून त्याला दुसऱ्या दिवशी मारहाण झाली। त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। एकाच पक्षाला मुभा आणि बाकीच्यांना गावबंदी। घटनेच्या 19व्या कलमानुसार कोणी कुणाला अडवू शकत नाही, कोणी कुठेही जाऊ शकतो। त्याला कोणी अडवलं तर 1 महिन्याची सक्त मजुरीची सजा। तर बोर्ड निघत नाहीत, मात्र ठराविक लोकांचं स्वागत केलं जातं, अशा शब्दात त्यांनी रोहित पवारांवर ही टीका केली आणि गावबंदी सिलेक्टिव्ह असल्याचं विधानही भुजबळांनी केलं। आता सगळ्यांना गावबंदी पण रोहित पवार चालतात असं आपल्या वक्तव्यातून सुचवल्यानं भुजबळांना कुठेतरी अप्रत्यक्षपणे जरांगेंच्या मागे शरद पवारच आहेत असं तर म्हणायचं नव्हतं ना, अशी चर्चा आता दबक्या आवाजात रंगू लागली। कारण भुजबळांनी गाढव कोण यापेक्षा त्याला तिथं वर कोणी नेलं यावर भर दिला आणि यानंतर लगेच त्यांनी रोहित पवारांच्या विषयावर हात घातला। जरांगेंच्या टीकेचा भुजबळांनी आपल्या खास शब्दांमध्ये समाचार घेतला, पण गावाकडची गाढवाची गोष्ट यानंतर रोहित पवारांवर केलेली टीका यामुळे भुजबळांचा रोख नेमका कोणाकडे होता याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।
राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.